गुड मॉर्निंग। आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आहे अद्वैतचा ॲन्युअल डेचा प्रोग्राम म्हणजेच फनफेअर आहे। तर माझं असं काही ठरलं नव्हतं आणि माझी तब्येत थोडीफार ठीक नसल्यामुळे मी त्याच्या फनफेअरमध्ये ते भाग वगैरे घेणार नव्हती, पण त्याचा हट्ट चालू होता। काल रांगोळी स्पर्धा होती त्याच्या स्कूलमध्ये, त्याच्या सगळ्या मित्राच्या आईंनी वगैरे जे काही माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांनी भाग घेतला होता, पण मी नव्हता घेतला। तर त्याचं सतत चालू होतं की आई तू का बरं नाही घेतला, आणि त्याचं सगळीकडे हट्ट चालू होता म्हणजे माझ्याकडे की तू माझ्या फनफेअरमध्ये तरी भाग घे, तू कशात तरी माझ्या म्हणजे गेममध्ये किंवा कशात जे काय आहे त्याच्यामध्ये भाग घे। गेममध्ये तर वगैरे मी मागे भाग घेतला होता, पण फनफेअरमध्ये वगैरे आहे ते माझं भाग घेणं शक्य झालं नाही, कारण की माझा एवढा जास्त प्रवास झाला। मी गावाकडे वगैरे जाऊन आले, आता मग थोडाफार घसा वगैरे आणि जे सर्दी वगैरे आहे ते झाली होती, म्हणून मला इथे इच्छा नव्हती काही करायची, पण त्याचा सतत हट्ट चालू होता की तू घे। तर म्हटलं ठीक आहे, त्याच्या हट्टाखातर मी इथे भाग घेतला। तर काय डिश बनवायची, तर त्याने डिशची पण फरमाईश खूप जास्त हटकेच केली होती की तू माझ्या फनफेअरमध्ये इडल्या बनवणार। तर मग मला इडलीची प्रोसेस ही रात्रीच करावी लागली, कारण की बघा खूप उशीर झाला होता, माझं होणं सारखं चालू होतं आणि मी वेळेवर भाग घेतला होता। वेळेवर रात्री जे काय आहे 6:30-7च्या दरम्यान नाव नोंदणी केलं होतं। आणि मग आता इडली करायची, तर पॉकेटचं वगैरे आपण ते इडल्या करणार होतो, कारण की आपल्याला छान प्रेझेंटेशन पाहिजे होतं। म्हणून मग मी म्हटलं आता वेळेवर मी काय करू, म्हणजे कसं झालं होतं 7 वाजता मी काय करणार आहे, कारण की आपण इडलीची प्रोसेस आहे ती सकाळपासून चालू करतो। सकाळीच डाळ तांदूळ जे काही आपलं म्हणजे माल मटेरियल आहे ते आपण भिजायला ठेवायला टाकत असतो, पण मग वेळेवर 7 वाजले होते संध्याकाळी। म्हटलं कधी होणार, कधी भिजणार, कधी काढणार आणि कधी ते फॉर्मेट होणार वगैरे असं चालू होतं माझं। मग म्हटलं ट्राय करून बघायला काय हरकत आहे, कारण की त्याचं असं होतं की इडली सांबारच बनव। म्हणून मग मी ते संध्याकाळी 7 वाजता मार्केटला जाऊन याच्या बाबांनी मला सामान आणून दिलं, ते इडली वगैरे इडलीचं सामान जे आहे तांदूळ डाळ वगैरे ते, म्हणून 7 वाजता भिजायला टाकलं आणि रात्री 11 आणि 12च्या दरम्यान काढलाय। तर बघू आता ते कसं होते। पहिले फ्रेश वगैरे झाले, घरातले सगळे कामं आवरले, आता बघू मी थोडा वेळ त्याला उन्हात ठेवलं आहे, तर बघू आता आपण ते कसं झालं आहे ते। चला तर मग इडलीची प्रोसेस करत असताना सतत माझ्या मनात भीती होती, कारण की हे कसं होणार काय होणार, कारण की जास्त वेळ डाळ आणि तांदूळ ही भिजत टाकलेले नव्हते। म्हणून मग असा विचार सतत येत होता की म्हटलं रात्रभर की होणार का नाही चांगलं, पण माझ्या नशिबाने ही खूप व्यवस्थित झालं, छान झालं, खूप छान फॉर्मेट झालं। बघा एवढा डब्बा छान फुगला होता, म्हणजे त्या डब्यामध्ये मावंसुद्धा नव्हतं, म्हणून मी ते गंजात वगैरे काढून ठेवलं आणि म्हटलं थोडा वेळ छान असं थंड वातावरण आहे तर याला म्हटलं गरम येण्यासाठी छान असं म्हणजे फसफस येण्यासाठी म्हणून बघितलं उन्हात आणून ठेवलं होतं। बघा डब्यात मावत नव्हतं, डब्यातलं सगळं मी गंजात काढून ठेवलं आणि एवढं जास्त झालं होतं, खूप छान इडल्या झाल्या। नको तर आपला एक साईडने कुकर झालाय आता, आणि आता बघा तुम्हाला मी इडलीचं बॅटर दाखवते, किती सुंदर फुगलेलं आहे, मस्त बघू शकता, खूप छान झालाय। मी तुम्हाला जवळून दाखवते। पहिले मी ह्या डब्यातच केलं होतं, पण याच्यात नाही काय एवढं सारं फुगलं होतं ते, म्हणजे मावत नव्हतं। नंतर मग मी याच्यातून सकाळी उठल्यावर बघितलं आणि मग मी याच्यावर काढून ठेवलं। मला बिलकुल म्हणजे आयडिया नव्हती की एवढं सारं फुगणार ते, कारण की म्हणजे मी खूप उशिरा टाकलं। मी 7च्या दरम्यान काहीतरी 7 वाजता काहीतरी हे भिजायला टाकलं होतं आणि 11 वाजता काढलं। 4 घंट्यात माझं एवढं छान म्हणजे झालं आहे आणि भिजलं आहे, आणि 4 वाजता काढलं, रात्रभर मस्त ठेवलं याला। आणि बघा किती सुंदर झालं, म्हणजे काहीच तुम्हाला सोडा टाकायची इनो टाकायची काहीही गरज नाही आहे, अशा पद्धतीने हे झालं इथं छान मस्त। आता 1 वाजत आहे, मला 3ला जायचं आहे, तर पहिली मी इडलीची प्रोसेस चालू करते इथे, कारण मग 3 वाजता पोचावं लागतं मला तिथे। 3 वाजता घरून तरी मला निघायचं आहे, 3:30चा टायमिंग दिला आहे, तर 3 वाजता मला निघावं लागते। तर अशाच पद्धतीने आता आपण पटपट इडली करायला घेऊ, कारण की नंतर मग सांबार होत राहते एक साईडनी। सांबाराला जास्त वेळ नाही लागत, पण इडली करायला एवढा सारा इडल्या करायला प्रोसेस करायला खूप जास्त वेळ लागते, म्हणून आपण इथे इडलीची प्रोसेस चालू करूया। बघा किती सुंदर फुगलेलं, काहीही टाकायची काहीही करायची याच्याला गरज पडली नाही मला बिलकुल, म्हणजे एवढी आयडिया नव्हती की माझं एवढं सुंदर होणार, कारण मला थोडीशी धाकधूक होती, कारण की मी 4 घंटेच डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते, पण 4 घंट्याच्या मानाने ते खूप जास्त झालं आहे, छान मस्त भिजले आहे आणि निघले पण छान, एवढं सुंदर फुगले आहे। आणि थोडे याच्यात मी मेथीचे दाणे आणि थोडे पोहे पण टाकले होते, ते प्रोसेस दाखवायची तुम्हाला राहून गेली, म्हणून डायरेक्ट मी आता हेच दाखवणार आहे।
मी इकडे इडलीचा कुकर लावत नाही तर अद्वैतच्या मित्राची आई आली, म्हणजेच माझी फ्रेंड पण मला मदतीला आली, कारण की मी वेळेवर सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या. म्हणून मग त्यांच्याच मनाने त्या मला इथं मदत करायला आल्या आणि त्यांनी बघा किती सुंदर अशी मदत केली आहे मला. आणि माझी दुसरी पण फ्रेंड ती पण वेळेवरच आली होती, ती पण मदत करायला आली होती. ह्या दोघींनी मला खूप जास्त हेल्प केली. एक साईडनी इडलीची कुकर चालू होते म्हणून आम्ही इथे सांबाराची पहिले तयारी करून घेत होतो, कारण की जेवढं आपण म्हणजे प्रिपरेशन करून ठेवू सगळ्या गोष्टीचे तेवढं आपल्याला सोपं जाईल सगळ्या गोष्टी करायला. आणि मी एक आमच्या घरमालकीन ताईकडून त्यांच्याकडून एक एक्स्ट्रा एक कुकर आणला होता, कारण की एका कुकरमध्ये एवढ्या सगळ्या इडल्या करणं शक्य झालं नसते आणि वेळ पण खूप लागला असता. म्हणून मी 2 कुकरमध्ये चालू होतं, कारण की एक कुकर एक साईडने चालू राहील आणि दुसरा कुकर एक साईडने चालू राहणार. आणि जसं एक साईड झालं, एक कुकर झालं की आपण दुसरा कुकर करायला आपण रेडी राहू म्हणून. आणि बघा दुसरं पण माझ्या फ्रेंड आहे गिरीताई, तुम्ही यांना नेहमीच बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. आणि दुसऱ्या आहे त्या योगिताताई आहे. दोघींनी पण येऊन मला खूप मस्त छान आणि भरपूर मदत केली. त्याच्यासाठी ह्या व्हिडिओच्या मार्फत मी त्यांना खूप खूप थँक्यू. दोघींनी पण खूप जास्त मदत केली. आणि वेळेवर असल्या गोष्टी झाल्यामुळे वेळेवर काही सुचत नव्हतं, कारण की अद्वैतचं पण खूप चाललं होतं की लवकर चल लवकर कर वगैरे असं. पण जे काही आहे ते गोष्टी करणार. आणि मी पहिल्यांदाच फनफेअरमध्ये इथे भाग घेतला होता, म्हणून मला सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट पाहिजे होत्या. आणि बघा म्हणजे ह्या 2 साईडने मला ह्या दोघी आल्यावर मला तर असं झालं होतं की मला काहीच काम नाही, कारण की इडलीचं म्हणजे जे करायचं आहे ते यांनी हातात योगिताताईंनी घेतलं होतं आणि जे काय आहे ते सांबाराचं आहे ते गिरीताईंनी ज्योतिताईंनी हातात घेतलं होतं. त्यांनी मस्त सांबाराला फोडणी वगैरे दिली, सांबार बनवला. आणि बघा आमच्या एवढ्या साऱ्या इडल्या बनून तयार झाल्या होत्या. आणि आम्ही इथे जे काही फनफेअरला आपण जे सजवणार होतो ते सगळे इथे प्लेट्स वगैरे तयार करून घेतल्या. आणि नंतर रिलॅक्स म्हणून मस्त इथे चहा घेतला होता. चहा पण आमच्या गिरीताईंनीच मांडला होता. नंतर सगळी तयारी केली, सामान वगैरे पॅक केलं आणि देवाचा मस्त असा आशीर्वाद घेतला, कारण कोणत्याही कामाची सुरुवात आपण ही देवाच्या आशीर्वादानेच करत असतो. मस्त अशी मी रेडी झाली होती. तर अशाच प्रकारे तयारी वगैरे झाली आहे. आता निघायची वेळ आहे. सगळे बॅग वगैरे भरले आहे, काय काय सामान केस घ्यायचं आहे ते घेतलेलं आहे. आणि आता निघते आणि डायरेक्ट थिएटरमध्ये तुम्हाला आता तिथेच भेटते. चला तर. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि प्रवास पण यावेळेस खूप जास्त झाला होता, म्हणून मग मी इथे काही कोणत्याच प्रोग्रामला ते भाग घेणार नव्हती. तर अद्वैत असं चालू होती की माझ्या सगळ्या मित्रांच्या आई वगैरे भाग घेत आहे, बरं तू का नाही घेत आहे. तर त्याच्या हट्टापायी मला असं वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, नाहीतर मग मी असं दुसरं काही प्लॅन केलं असतं सगळ्या गोष्टी करण्याचं बघा. आणि आम्ही इथे येऊन पोचलो आणि मग माझं डेकोरेशनचं काम चालू आहे. म्हटलं जसं आपलं टेबल छान असं मस्त आपण डेकोरेशन करू तशाच पद्धतीने लोक आपल्याकडे जास्त अट्रॅक्टिव्ह होतात. तसं मला सगळ्यापेक्षा काहीतरी असं वेगळं करायचं होतं, म्हणून मग मी इथे सगळं म्हणजे छान अशा रंगबिरंगी इडल्या वगैरे सगळ्या घरून पहिलेच तयार करून आणल्या होत्या. आणि छोटं मोठं इथं काय आहे ते आपलं डेकोरेशनची तयारीची चालू केली होती. तर अशा पद्धतीने छान झाला प्रोग्राम, खूप मस्त झाला. अद्वैतची पण इथे छान अशी तयारी करून आणली होती काहीतरी वेगळं म्हणून. आणि जसं आपलं प्रेझेंटेशन राहील कोणत्याही गोष्टीचं तसं छान दिसेल. आणि सगळं आपलं इडली सांबार आपण हे साऊथ इंडियन पॅटर्नचं सगळं करत आहोत, म्हणून म्हटलं तयारी पण आपण छान तशीच करावी. म्हणून असं अद्वैला लुंगी शर्ट वगैरे असं जे साऊथ इंडियन पॅटर्नची तयारी करत असते तशाच पद्धतीने त्याला तयारी करून आणली होती. आणि बघा इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी पण लगेच त्या घरी गेल्या, लगेच तयारी करून लगेच तिथं स्टॉलवर पण आल्या सगळ्या हेल्प करायला. बघा मला एवढी जास्त यांच्याकडून खूप जास्त अशी हेल्प झाली. जोपर्यंत माझं इथं टेबल वगैरे सजवणं होत नाही तोपर्यंत त्या आल्या होत्या. आणि नंतर इथे आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते ते अद्वैतचे खूप जास्त जवळचे होते आणि अद्वैला आम्हाला सगळ्यांना ओळखत होते. म्हणून मग इथे त्याची त्या मजाक वगैरे घेणं चालू होते की तू खूप छान तयारी करून आला. आणि आमच्या डिशची आणि माझ्या प्रेझेंटेशनची खूप जास्त तारीफ करत होती की खूप छान सजवलं आहे, बाकीपेक्षा काहीतरी युनिक आहे. सगळ्यांचं प्रेझेंटेशन साधं होतं पण माझं प्रेझेंटेशन खूप छान होतं, कारण की प्लेट्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे मॅनेज केल्या होत्या, तयार केल्या होत्या. आणि जेवढं आपण छान करू ना तेवढं आपल्याकडे सगळेजण अट्रॅक्टिव्ह होतात. आणि सगळ्यांचं बोलणं वगैरे चालू होतं. आणि इथं कसं सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती की मुलं पण आहेत, ग्लोव्ज वगैरे घालून सगळ्या गोष्टी करायचं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे अद्वैतच्या तयारीची खूप सगळ्यांनी तारीफ केली की एवढं सगळं होऊन
बघून सुद्धा अद्वैची खूप छान तयारी झाली, खूप छान दिसत आहे आणि स्पेशली त्याला पाहायला सगळेजण आले होते म्हणून मग खूप छान मस्त वाटलं. आणि ह्या जे म्हणजे आहे लेडीज ते अद्वैच्या बाबाच्या शाळेतल्याच आहे. अद्वैच्या बाबातल्या शाळेतले शिक्षक लोकसुद्धा इथे आले होते. त्यांनी पण म्हणजे माझ्या डिशची वगैरे खूप जास्त तारीफ केली की खूप छान सांबार वगैरे झाला. आणि सगळ्यात जास्त क्रेडिट हे सगळ्या गोष्टींचं योगिता ताईला आणि गिरीताईंना जाते, ज्योतिताईंना जाते, कारण की त्यांनी मला एवढं जास्त मदत केली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. अद्वैची मम्मीच म्हणजेच आमच्या घरमालकीन ताई आहे, त्यांना अद्वै त्यांना मम्मी म्हणूनच बोलत असतो. तर त्या पण ताईंचं मला खूप जास्त हेल्प झाली. मला एनी टाईम माझ्यासोबत त्या स्टॉलवर उभ्या होत्या आणि इश्यू आहे ती माझी क्लिप वगैरे घेण्यात ती व्यस्त होती. त्याच्या परीने त्यांनी मला इथे मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि माझं इथे स्टॉलवर उभं राहण्याचं काम आणि खाण्याचं काम दोन्ही पण चालू होतं, कारण की मला बाकी स्टॉलची पण चव घ्यायची होती. आणि मला ईश्वरीने सगळ्या प्लेट्स वगैरे सगळं जवळ आणून दिलं. काकू तुम्हीच काऊन उभे आहे, तुम्ही पण खा आमच्यासोबत. ती कुपन घेऊन जात होती आणि सगळं तिने मला इथे आणून दिलं. सगळे डिश सगळ्याच्या डिशची तुम्ही पण चव घ्या, कोणाची कशी आहे काय आहे वगैरे. आणि बघा मस्त माझ्या मैत्रिणी सगळ्या आल्या होत्या, खूप जास्त एन्जॉय केला सगळ्यांनी, फोटोज वगैरे काढणं सगळं झालं. आणि माझ्या स्टॉलवरच्या ज्या इडल्या तेवढ्याही संपल्या होत्या, काही घरी थोड्याफार होत्या, मी घरी ठेवून पहिलेच आली होती, कारण की म्हटलं आपल्याला पण चव घ्यायला भेटल्या पाहिजे. थोड्याफार इडल्या होत्या त्या आम्ही घरी आल्यावर चव घेतली त्याची, खूप सुंदर झाल्या होत्या. दुसऱ्यांना जीव लावलं की दुसरे पण आपल्याला जीव लावतात. इथेच तर आहे की आपली मैत्री आपण कशी टिकवतो, किती निभावतो, काय निभावतो, कोणाला किती घेऊन आपण सोबत चालतं याच्यावर दिसून पडते. कारण की बघा न बोलवता न काही म्हणता सगळेजण आपल्याला इथे मदत करायला येत असेल तर असं समजून घ्यायचं की आपली मैत्री चांगल्या माणसासोबत झाली आहे आणि योग्यरित्या आपण ती निभावत पण आहे. कधीच कोणामध्ये भेदभाव वगैरे केलेला नाही. शेवटी अद्वैला खूप बोर झालं होतं म्हणून त्यांनी ते चेंज केलं होतं. आणि बरं झालं मी चेंजिंगचे कपडे त्याला सोबत नेले होते, कारण की त्याला पण बाकी मित्रांसोबत त्याच्या वगैरे खेळायचं होतं. आणि बघा इथे असं कार्डच्या कुपनच्या मार्फत सगळ्या गोष्टींची स्टॉलची तयारी चालू होती. म्हणजे पैशाचा व्यवहार नाही, डायरेक्ट तुम्ही कुपन घ्या आणि कुपन मार्फत सगळ्याला विका. तर अशाच पद्धतीने सगळ्या मैत्रिणी छान मस्त स्टॉलवर आल्या. आणि माझं त्यासोबत विकण्याच्या कामासोबत जे स्टॉलवर आपण करतो त्या कामासोबत दुसरं पण काम चालू होतं, ते म्हणजे खाण्याचं. कारण की मला पण सगळ्याच्या गोष्टींची चव घ्यायची होती. मला सगळेजण जागेवर सगळ्या गोष्टी आणून देत होते. आमच्या कार्यक्रमाचा छान असा एंड झाला. तर आत्ताच आली आहे मी, सगळे छान झालं मस्त, माझं स्टॉल वगैरे खूप मस्त झाला. आणि मस्त सगळं म्हणजे जेवढं मी नेलं होतं इडली सांबार सगळं संपलेलं आहे, काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. मस्त छान झाला. आणि खूप छान एन्जॉय केलं सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या, सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केला. आणि आता थोडं चेंज करावं लागेल, खूप वेळ झाला, 7 वाजलेले आहे. बघा किती सारा अंधार पडला आहे. म्हणून मी बाहेर येऊन, थंड वाटत होतं बाहेर, म्हणून म्हटलं बाहेर येऊन तुमच्यासोबत बोलावं. अद्वै आणि अद्वैचे बाबा आतमध्ये आहे, तर म्हणून मस्त असं बाहेर येऊन तुमच्यासोबत छान बोलावं. थंड वातावरण चालू आहे मस्त छान, आणि सगळीकडे आभाळ झालं म्हणजे आभाळ आहे, थंड वाटत आहे छान मस्त. आणि आमची इडली एन्जॉय करणं चालू आहे, काही थोडीफार शिल्लक राहिली होती ते एन्जॉय करणं चालू आहे. आणि खूप मस्त वाटलं, खूप छान स्टॉल झाला. आणि तर आजचा दिवस माझा असा स्पेंड झाला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि मस्त छान सगळे पैसे वगैरे खूप छान जमा झाले. काही चुकलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सगळं सांगा. आणि डिटेलमध्ये मी काही व्हिडिओ तुमच्यासोबत जेवढा होता तेवढा रेसिपीचा शेअर नाही करू शकले, त्यासाठी थोडीफार खंत आहे माझ्या मनात, आणि ते पण समजून घ्या, कारण की खूप घाईघाई झाली होती मला सगळं आवरून सगळं करायला. आणि एक तर तब्येत म्हणजे थोडी ठीक नव्हती, कारण की सर्दी झाली होती, सर्दीनं थोडी बरं वाटत नव्हतं ना. अशा प्रकारे मी आजची तयारी केली आहे. ही साडी तुम्ही 2-3दा पाहिली असेल. छान, खूप मस्त वाटते, खूप छान वाटत आहे आज. आणि सगळ्या मैत्रिणींचं असं ठरवलं होतं की साडी वेअर करून यायची, सगळ्यांनी छान मस्त अशी साडी वेअर करून आलो. आणि चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही सूचना द्यायची असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा.